नमस्कार मित्रो, आज आपण नवीन चॅप्टर आपण सुरू करतो। याच्या अगोदर आपण सोल्युशन अँड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज हा चॅप्टर आपला संपलेला आहे। नेक्स्ट आपण जो चॅप्टर असेल तर त्याला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीपासून आपण घेतोय, ज्याला आपण म्हणता अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स असे 3 कंपाऊंड्स आपल्याला या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायचे आहेत। पहा, जनरली या कंपाऊंडला आपण ऑक्सिजन कंटेनिंग कंपाऊंड्स असं म्हणतो, ज्यांच्यामध्ये आपल्याला ऑक्सिजन ॲटम प्रेझेंट असतो। त्यापैकी आपल्याला 2 कंपाऊंड्स हे हायड्रॉक्सी ग्रुप्स कंटेनिंग आहेत, म्हणजेच OH ग्रुप कंटेनिंग आहेत, ज्याला आपण अल्कोहोल्स आणि फिनॉल असं आपण त्यांना म्हणू। आणि त्यानंतर इथर जो असेल तर तो ऑक्सिजन कंटेनिंग असतो, त्यालाच आपण डायव्हॅलंट ऑक्सिजन ॲटम असं म्हणतात। तर अशा कंपाऊंड्सचा आपल्याला डिटेलमध्ये या चॅप्टरमध्ये तुम्हाला डिस्कशन आहे आणि हा महत्त्वाचा पण चॅप्टर असेल। तर त्यासाठी आपण 1 बाय 1 एक कंपाऊंड्स आपण डिस्कस करू। पहा, तर सुरुवातीला आपण अल्कोहोल्सबद्दल आपण डिस्कशन करू, त्यानंतर फिनॉल आणि त्यानंतर आपण इथर असं आपण बघू। पहा, तर सुरुवात करत असताना आपण काय म्हणतोय की अल्कोहोल्स आपण कशाला म्हणता याच्यावर आपण चर्चा करू। आणि अल्कोहोलची डेफिनेशन तुम्हाला साधारणतः माहीत असेल, त्याचबरोबर त्याचं नॉमेनक्लेचर माहीत असेल। जस्ट ओव्हरलुक म्हणून आपण हा चॅप्टर आपण इंट्रोडक्टरी आपण सुरू करतोय। पहा, तर अल्कोहोल्सची डेफिनेशन आपण काय करू शकता। पहा, द हायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन in which the one or more hydrogen atom of alkane is replaced by the same number of hydroxyl groups in their molecule, these compounds are called like the alcohol. Alcohols आपण कुणाला म्हणतो। पहा, alcohols are hydroxyl derivatives of alkane, याला आपण काय म्हणतोय। पहा, alcohols are हायड्रॉक्सिल मध्ये आपण डॅश OH ग्रुप आपण त्याला हायड्रॉक्सिल derivatives of alkane in which one or more hydrogen atoms of alkane replaced by same number of hydroxyl groups in their molecule, अशी आपण या अल्कोहोलची आपण डेफिनेशन आपण करू शकता। पहा, म्हणून आपण अल्कोहोलची आपण डेफिनेशन करत असताना पहिल्यांदा आपण अल्कोहोल हाच ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपण शिकतो। तर हा डेरिव्हेटिव्ह कुणाचा आहे? अल्केनचा म्हणजेच आपण काय म्हणतोय। पहा, हा RH असेल। या अल्केन जवळचा हायड्रोजन ॲटम रिप्लेस होऊन त्या ठिकाणी जर एखादा OH ग्रुप येत असेल तर या कंपाऊंडला आपण काय म्हणतोय। पहा, हा अल्केन असेल आणि या अल्केनपासून आपल्याला काय मिळतो। पहा, अल्कोहोल आपल्याला पाहायला मिळतो। मग यालाच आपण अल्कोहोल असं म्हणतात। त्याचबरोबर आपण असं म्हणतोय पहा की एखादा तुमचा CH3 असेल, याला आपण इथेन असं म्हणतो। या इथेन जवळचा हायड्रोजन ॲटम निघून जाऊन त्या ठिकाणी जर एखादा OH ग्रुप येत असेल तर याच्या वेळेस आपण हा एक हायड्रोजन निघून गेला, त्या ठिकाणी एक OH ग्रुप आपल्याला मिळतो। त्याचबरोबर जर आपण 2 हायड्रोजन ॲटम आपण रिप्लेस केला तर CH2OH आणि हा तुमचा CH2OH आपण त्यांना म्हणतो। याला आपण काय म्हणू शकता। पहा, अल्कोहोल्स असं म्हटलं जातं। म्हणजे एखाद्या अल्केन जवळचा एक किंवा एकपेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम रिप्लेस होऊन त्या ठिकाणी तेवढ्याच नंबरचे जर हायड्रॉक्सिल ग्रुप येत असतील तर त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतोय। पहा, अल्कोहोल असं म्हटलं जातं। अल्कोहोल्स आर जनरली रिप्रेझेंटेड ॲज ROH, त्याला आपण ROH ना आपण रिप्रेझेंट करू शकता। त्याचबरोबर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जर बघितलात, जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण काय लिहितोय। पहा, तर त्यामध्ये आपण CnH2n+1OH असा आपण लिहिण्याची पद्धत आहे। पण ज्यावेळेस आपल्याला इथला OH ग्रुप सोबत आपण हायड्रोजन ॲटम जर येत असेल तर याचा अर्थ आपण काय म्हणतो, CnH2n हा +2O, इट इज द जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ अल्कोहोल्स। हा अल्कोहोलचा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला पाहायला मिळतो। जनरली हा हायड्रॉक्सिल किंवा हा जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला मोनोहायड्रिक अल्कोहोलसाठी आपण उपयोगात आणलं जातं, हेही आपण लक्षात घ्या। पहा, तर अल्कोहोल्स आपण पाहत असताना अल्कोहोल्सला आपल्याला मेडिसिन पर्पजसाठी यूज आहे, तर त्यासाठी आपल्याला वाईडली आपण याचा उपयोग करत असतो। म्हणून आपल्याला याचा अभ्यास करणं फार गरजेचं असेल। म्हणून आपण अल्कोहोल्स कशाला म्हणतात हे तुमच्या लक्षात आलेलं असेल। मग अल्कोहोल्सचं आपण क्लासिफिकेशन आपण करत असताना 2 पद्धतीनं क्लासिफिकेशन आहे। त्यापैकी आपल्या सिलेबसमध्ये फक्त मोनोहायड्रिक अल्कोहोलचा डिटेलमध्ये आपल्याला स्टडी आहे आणि त्यामुळे आपण सुरुवातीला क्लासिफिकेशन आपण पाहिलात तर त्यामध्ये आपण म्हणतो ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप्स इन देअर मॉलिक्यूल, त्यांच्यामध्ये आपल्याला किती
यांना आपण काय म्हणतोय पहा, या मॉलिक्युल्समध्ये आपल्याला काय दिसतील पहा, तर 1 हा तुमचा 2 हा 3 हा 4 आणि हा 5 असे तुम्हाला 5 हायड्रॉक्सिल ग्रुप आपल्याला प्रेझेंट पाहायला मिळतील. यालाच आपण काय म्हणू शकता पहा, इट इज द पॉलिहायड्रिक अल्कोहोल्स. यांना आपण काय म्हणतो, पॉलिहायड्रिक अल्कोहोल असं म्हणतो. दिस इज द क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल्स ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप्स. नंबर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप्सच्या आधारावर आपण हे क्लासिफिकेशन आपण केलेलं आहे. नेक्स्ट पहा, आता या 3 प्रकारापैकी आपल्याला डिटेलमध्ये जे डिस्कशन करायचं आहे तर ते कुणाचं करायचं आहे, मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आपण करतोय. तर आपण सुरुवात करत असताना त्याला आपण सिंपल अल्कोहोल म्हणा किंवा त्यांना आपण मोनोहायड्रिक अल्कोहोल असं म्हणतो आणि असे मोनोहायड्रिक अल्कोहोल्सबद्दल आपण डिस्कशन करू पहा. तर आता आपण काय म्हणतोय पहा, नेक्स्ट हेडिंग इज द मोनोहायड्रिक अल्कोहोल. मग त्यानंतर आपण त्याचं क्लासिफिकेशन आपण पाहू पहा. तर आता आपण पुढं पाहणार आहात मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. याची डेफिनेशन तुम्हाला माहीत झालेली आहे. त्याचबरोबर आपल्याला त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय सांगितलं आहे पहा, तर याच्यामध्ये आपल्याला त्याचं जनरल रिप्रेझेंटेशन पण आपण बघितलेलं आहे. मग आपण पाहत असताना पहा मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. मोनोहायड्रिक अल्कोहोल्समध्ये आपण काय बोलतोय बघा, विच कंटेन द ओनली वन OH ग्रुप इन दर मॉलिक्यूल आर कॉल्ड लाईक द मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. म्हणजे आपण काय म्हणू शकता, द अल्कोहोल्स कंटेन्स only one hydroxyl group in their molecule. त्यांना आपण काय म्हणतोय पहा, मोनोहायड्रिक अल्कोहोल असं म्हणतात. मोनोहायड्रिक अल्कोहोल्समध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये अल्केन जवळचा एकच हायड्रोजन आयटम निघून जातो त्या ठिकाणी एक OH ग्रुप येतो, त्यांना आपण मोनोहायड्रिक अल्कोहोल असं म्हणतात. आणि दे आर जनरली रिप्रेझेंटेड ॲज ROH. यांना आपण जनरल रिप्रेझेंटेशन आपण जे पाहतो तर जनरल रिप्रेझेंटेशन आपल्याला काय मिळेल पहा, ROH ना आपण रिप्रेझेंट करतात. त्याचबरोबर जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला जर आपण बघितला तर त्यामध्ये आपण काय लिहितो, CnH2n+1OH और यालाच आपण काय लिहू शकता, CnH2n+2 आणि हा O असा आपण त्याचं जनरल मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला माहीत असावं. मग याच्यामध्ये आपण एक्झाम्पल पाहत असताना पहा, एका एक्झाम्पलमध्ये आपण काय म्हणतो, एक्झाम्पल सांगत असताना आपण पहिल्यांदा आपण हा तुमचा CH3CH2OH ज्याला आपण इथिल अल्कोहोल असं म्हणतो, त्याला काय म्हणू आपण, इथिल अल्कोहोल असं म्हटलं जातं, बरोबर आहे. त्याचबरोबर आपण एखादा CH3CH हा OH असेल, हा तुमचा CH3 असेल, याला आपण आयसोप्रोपिल अल्कोहोल असं आपण त्यांना म्हणू शकता. त्याचबरोबर आपल्याला हा CH3CCH3 आणि हा तुमचा CH3 हा OH ग्रुप असेल, याला आपण टर्शरी ब्युटिल अल्कोहोल असं आपण त्यांना म्हणू शकता. तर असे आपल्याला काय मिळतील पहा, अल्कोहोलचे आपल्याला एक्झाम्पल. दीज आर द मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. कारण त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतील पहा, एक OH ग्रुप आपल्याला प्रेझेंट आहे, म्हणून आपण यांना काय म्हणतो, मोनोहायड्रिक अल्कोहोल असं म्हटलं जातं. तर हे मोनोहायड्रिक अल्कोहोल्सबद्दल आपल्याला त्याची माहिती असावी. तर ही तुम्ही डिक्टेट करण्याचा प्रयत्न करा, सेपरेट नोटबुक प्रत्येक सब्जेक्टला करा आणि रोजचं लेक्चर नंबर 1, 2, 3 असा नंबर टाकून तुम्ही त्याच्या नोट्स कलेक्ट करण्याचा प्रयत्न करा. तरच आमच्या शिकवण्याला आणि तुमच्या शिकण्याला अर्थ लागेल. अन्यथा बाकीचे यूट्यूबवर व्हिडिओ बघितल्यासारखे ते त्या पद्धतीनं तुम्ही ते काम करू नका. तर बी सिरियसली, कारण आम्ही पण सिरियस आहोत, तुम्ही पण सिरियस व्हा. आणि या पद्धतीनं आपल्याला काय असेल पहा, तर अशा पद्धतीनं आपल्याला काय मिळेल, तर मोनोहायड्रिक अल्कोहोल्स कशाला म्हणतात याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आता आपण पाहणार आहात या मोनोहायड्रिक अल्कोहोल्सलाच आपण अल्कोहोल म्हणा किंवा त्याला मोनोहायड्रिक अल्कोहोल म्हणा. आपल्या सिलेबसमध्ये फक्त मोनोहायड्रिक अल्कोहोलच्या रिॲक्शन्स दिलेले आहेत आणि तेच आपल्याला डिस्कशन करायचं आहे. फार इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे आणि त्या तुम्हाला करण्यासाठी मजा पण येईल. आणि त्यासाठी आपण नेक्स्ट कन्सेप्ट आपण या मोनोहायड्रिक अल्कोहोलचं आपण डिस्कशन करू, ज्याला आपण म्हणतो क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. नेक्स्ट कन्सेप्ट काय असेल पहा, क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल.
तर क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आपण पाहणार आहात. हे क्लासिफिकेशन कशाच्या आधारावर केलेलं आहे ही पण गोष्ट आपल्याला सर्वांना माहिती आहे. माझ्या तोंडून बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलेला पण असाल किंवा मी तुम्हाला 11th सांगण्याचा प्रयत्न पण केलेला आहे. तर मोनोहायड्रिक अल्कोहोल्सचं आपण क्लासिफिकेशन कशाच्या आधारे करतो. द OH ग्रुप इज अटॅच टू विच टाईप ऑफ कार्बन आयटम, यावरून आपण त्याचे प्रकार पाडलेले आहेत. म्हणजे OH ग्रुप हा नेमका कोणत्या प्रकारच्या कार्बनला जोडलेला आहे. टाईप्स ऑफ कार्बन आयटम्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वाटर्नरी किंवा त्याला दुसरे प्रकार सांगितले तुम्हाला. अलिलिक असेल, बेन्झिल असेल, बेन्झिलिक असेल किंवा व्हिनिलिक असेल, आरिलिक असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण कार्बन आयटम पाहिलात. त्याचबरोबर आपण अल्फा कार्बन पाहिलात, बीटा कार्बन पाहिलात, गॅमा कार्बन आयटम बघितलात. त्यापैकी आपल्याला फक्त अल्किल ग्रुपच्या बद्दल विचार केलात म्हणजे ज्यांच्यामध्ये हायड्रोकार्बन चेन ही सॅच्युरेटेड आहे. त्यामध्ये आपल्याला 4 प्रकारचे आपल्याला मिळतात. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी. त्यापैकी आपण 3च प्रकारचे कार्बन आयटम आपण उपयोगात आणतो, ज्याला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. अशा प्रकारच्या कार्बन आयटमला जर OH ग्रुप जोडलेला असेल तर त्या मोनोहायड्रिक अल्कोहोलचं क्लासिफिकेशन 3 प्रकारामध्ये आपण करतो आणि त्यानुसार आपल्याला प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल असे 3 प्रकारचे आपल्याला अल्कोहोल्स आपल्याला पाहायला मिळतात. मग आता आपण पाहतोय देर आर 3 टाईप्स ऑफ अल्कोहोल्स. मी तुम्हाला इथं लिहिण्याचा प्रयत्न करतोय आणि ते फार सिंपल कन्सेप्ट आहे आणि मी तुम्हाला एकदा सांगितलेली आहे. त्यानुसार क्लासिफिकेशनमध्ये आपण पहिल्यांदा प्रायमरी अल्कोहोल आपण त्याला म्हणू, प्रायमरी अल्कोहोल. त्यानंतर आपण दुसरा प्रकार जो पाहतो त्याला आपण म्हणू शकता सेकंडरी अल्कोहोल. त्यानंतर असेल तुमचा टर्शरी अल्कोहोल. फार सिंपल गोष्टी आहेत, हे तुम्हाला कळण्यासारखे आहेत आणि तुम्हाला ऑलरेडी त्या माहीत पण आहेत. त्यानुसार आपण काय करतोय हे 3 प्रकार आपण 1 बाय 1 आपण घेऊ शकता. तर प्रायमरी अल्कोहोलची डेफिनेशन आपण कधी करू शकतो तर त्याची डेफिनेशन फार सिंपल असेल. when हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच्ड with प्रायमरी टाइप ऑफ कार्बन आइटम in alcohol is called primary alcohol. याला आपण काय म्हणतोय प्रायमरी अल्कोहोल असं म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस एखादा अल्कोहोल मॉलिक्यूल आहे आणि त्या अल्कोहोल मॉलिक्यूल्समधला OH ग्रुप हा जर प्रायमरी टाईपच्या कार्बनला जोडलेला असेल तर त्यांना आपण काय म्हणतोय प्रायमरी अल्कोहोल असं म्हटलं जातं. प्रायमरी कार्बन आयटम जर बघितला तर याच्यामध्ये हा तुमचा कार्बन आयटम प्रायमरी, हा पण प्रायमरी असेल. याला जर आपण एखादा OH ग्रुप आपण जोडलात तर त्यावेळेस आपल्याला जो मॉलिक्यूल आपल्याला बनेल तर याला आपण काय म्हणतोय प्रायमरी अल्कोहोल असं म्हटलं जातं. इथेनॉल हा तुमचा काय असेल तर प्रायमरी अल्कोहोल असेल असं आपण लक्षात ठेवा. तसंच आपण एखादा CH3CH2 हा तुमचा CH2OH ग्रुप असेल, याला पण आपण N प्रोपिल अल्कोहोल म्हणतो किंवा 1 प्रोपॅनॉल असं म्हणतात. याच्यातला OH ग्रुप हा प्रायमरी टाईपच्या कार्बनला जोडलाय म्हणून आपण यांना प्रायमरी अल्कोहोल असं म्हणतो. तसंच आपण एक्झाम्पल पाहत असताना CH3CH हा तुमचा CH3CH2 आणि हा OH ग्रुप असेल, याला आपण आयसोब्युटिल अल्कोहोल असं म्हणतो आणि याच्यातला OH ग्रुप प्रायमरी टाईपच्या कार्बनला जोडला जातो म्हणून आपण यांना प्रायमरी अल्कोहोल असं म्हटलं जातं. म्हणून आपण प्रायमरी अल्कोहोल्स आपण लक्षात ठेवत असताना ज्यावेळेस OH ग्रुप हा CH2 कार्बनला जोडलेला असेल त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणू शकता प्रायमरी अल्कोहोल असं म्हणतात. आणि यालाच आपण डिनोट करत असताना आपण 1 डिग्रीनं आपण डिनोट करत असतो, हे आपण लक्षात ठेवा. तर हे आपण प्रायमरी अल्कोहोल बद्दल आपल्याला माहिती असावी. बरोबर आहे, तुम्हाला ओळखता आला पाहिजे दिलेला अल्कोहोल हा प्रायमरी आहे, सेकंडरी आहे का टर्शरी आहे. डिपेंडिंग ऑन द OH group attached to the primary carbon atom, then it is called as the primary alcohol. नेक्स्ट आपण पुढे पाहणार आहात सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल्सला आपण डिनोट करत असताना आपण 2 डिग्रीनं आपण डिनोट करत असतो, हे लक्षात ठेवा. 2 डिग्रीनं आपण डिनोट करत असताना आपण काय म्हणतोय याची डेफिनेशन आपण काय करता, when the hydroxyl group directly attached with the secondary carbon atom in alcohol is called as the secondary alcohol. त्यांना आपण काय म्हणतो सेकंडरी अल्कोहोल असं म्हणतात. when हायड्रोजन आयटम हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच्ड विथ सेकंडरी टाइप ऑफ कार्बन
कार्बन आयटम इन अल्कोहोल, त्यांना आपण काय म्हणू शकता आपण सेकंडरी अल्कोहोल असं म्हणतात. आता सेकंडरी टाईप ऑफ अल्कोहोल म्हटलं तर त्यावेळेस आपण काय म्हणतोय हा कार्बन आयटम जो असेल तर या कार्बन आयटमला आपण काय म्हणतो सेकंडरी टाईप ऑफ कार्बन आयटम. यांना जर आपण एखादा OH ग्रुप जोडलेला असेल आणि यासोबत आपण हायड्रोजन आयटम आपण व्हॅलन्स सॅटिस्फाय करण्यासाठी घेतलात याला आपण आयसोप्रोपिल अल्कोहोल म्हणतो. आयसोप्रोपिल अल्कोहोल इज द एक्झाम्पल ऑफ सेकंडरी अल्कोहोल असं आपण त्यांना म्हणू. त्याचबरोबर आपण पुढं म्हणता हा तुमचा CH3 असेल, हा CH2, हा CHOH आणि हा तुमचा CH3 असेल. याच्यामध्ये आपण जर बघितला तर OH ग्रुप कोणत्या कार्बनला जोडला CH कार्बनला. हा कार्बन दुसऱ्या 2 कार्बनला जोडला म्हणून हा कार्बन काय झाला सेकंडरी. आणि या पद्धतीने आपण काय म्हणतोय सेकंडरी अल्कोहोल असं म्हटलं जातं. लक्षात येते. त्याचबरोबर याच्यासोबत आपण कधी लक्षात ठेवा सेकंडरी अल्कोहोल जर ओळखायचं असेल तर CHOH अशी जर तुम्हाला ग्रुपिंग दिसत असेल तर इट इज द सेकंडरी अल्कोहोल असं म्हटलं जातं. तर हे सेकंडरी अल्कोहोलचं आपल्याला एक्झाम्पल पाहता येईल. नेक्स्ट आपण पाहणार आहोत टर्शियरी अल्कोहोल. टर्शियरी अल्कोहोल्स आर डिनोटेड बाय 3 डिग्री. त्याला आपण कशाने डिनोट करू शकतो 3 डिग्रीनं आपण डिनोट करू शकता. त्याचबरोबर आपण याची डेफिनेशन करताना आता तुम्हाला करता येईल व्हेन हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच्ड विथ द टर्शियरी कार्बन आयटम इन अल्कोहोल इज कॉल्ड लाईक द टर्शियरी अल्कोहोल. म्हणून आपण इथं म्हणत असताना व्हेन हायड्रॉक्सिल ग्रुप attached with tertiary type of carbon atom in alcohol त्यांना आपण काय म्हणू शकता टर्शियरी अल्कोहोल असं म्हणतो. मग आता टर्शियरी टाईप ऑफ कार्बन आयटम म्हटलात तर त्यामध्ये आपण काय म्हणतोय हे 3 कार्बन आयटम आपण बघू शकता. या कार्बनला 1, 2, 3 कार्बन जोडले म्हणून हा काय झाला टर्शियरी कार्बन. आणि या टर्शियरी कार्बन आयटमला जर OH ग्रुप जोडला असाल तर त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतोय टर्शियरी अल्कोहोल असं म्हटलं जातं. तर हे टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल आपण त्यांना म्हणतो. त्याचबरोबर आपण पुढं काय म्हणू शकता हा तुमचा CH3 CH2 हा CH3 हा OH असेल आणि हा तुमचा CH3 असेल. यांना पण आपण काय म्हणतोय टर्शियरी पेंटिल अल्कोहोल असं म्हटलं जातं. तर हे आपण टाईप्स ऑफ अल्कोहोल्स किंवा क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल असं म्हटलं जातं. तर याबद्दल आपल्याला माहिती असावी. क्लासिफिकेशन ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल्स ऑन द बेसिस ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप अटॅच्ड ऑन विच टाईप ऑफ कार्बन आयटम. असे आपल्याला बेसिकली 3 कार्बन आयटम आपल्याला माहीत असावेत. आता नेक्स्ट थोडा अल्कोहोल मी तुम्हाला सांगतोय ते पण अल्कोहोल आपल्याला लक्षात राहणं गरजेचं असेल तर असं आपण डिक्टेट करण्याचा प्रयत्न करा. त्याचे एक्झाम्पल आयडेंटिफाय करता आले पाहिजेत हे पण आपण लक्षात ठेवू. नेक्स्ट आपण पुढची कन्सेप्ट आपण पाहणार आहात ज्याच्यामध्ये आपल्याला आणखीन काही प्रकारचे आपल्याला अल्कोहोल्स आपल्याला पाहिजे आहेत. तर मोनोहायड्रिक अल्कोहोल्समध्ये आपण आणखीन एक एक्झाम्पल पाहत असताना ज्याच्यामध्ये आपण अलिलिक अल्कोहोल किंवा अलील अल्कोहोल असे आपण त्यांना म्हणतो. अलील म्हटल्यानंतर आपण काय म्हणता ज्यावेळेस आपण काय म्हणतो कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट कार्बन आयटमला काय म्हणता अलील कार्बन आयटम म्हणतो. आणि अशा अलील कार्बन आयटमला जर OH ग्रुप जोडलेला असेल तर त्यावेळेस आपण त्यांना अलील अल्कोहोल असं म्हटलं जातं. म्हणून हा तुमचा CH2 हा CH आणि हा तुमचा CH2 असेल. यांना आपण काय म्हणतोय अलील अल्कोहोल असं म्हटलं जातं. याला काय म्हणू आपण अलील अल्कोहोल असं आपण त्यांना म्हणू शकता. लक्षात राहील. तर याच्यामध्ये आपण कधी लक्षात ठेवत असताना जर तुम्हाला हा डबल बॉन्ड दिलेला आहे आणि त्याच्या नेक्स्ट कार्बन आयटमला OH ग्रुप जोडलेला असेल तर त्यांना आपण काय म्हणू अलील अल्कोहोल असं म्हटलं जातं. त्याचबरोबर आपल्याला माहीत असावं बेन्झिलिक अल्कोहोल. तर बेन्झिलिक अल्कोहोलमध्ये आपण काय सांगता बेन्झिलिक कार्बन आयटम आपल्याला माहिती आहे. कोणाला म्हणतो बेन्झिलिक कार्बन आयटम ज्यावेळेस आपल्याला एखादा हा बेन्झिन रिंग असेल या बेन्झिन रिंगला एक ॲडजस्टंट कार्बन आयटम असेल त्या कार्बन आयटमला आपण काय म्हणतो बेन्झिलिक कार्बन. या बेन्झिलिक कार्बन आयटमवर जर आपण एखादा OH ग्रुप जोडलेला असेल तर यांना आपण काय म्हणतोय बेन्झिल
अल्कोहोल असं आपण त्यांना म्हणू शकता. तर हा बेन्झिल अल्कोहोल पण आपल्याला एक मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आपल्याला पाहायला मिळू शकतो पहा. तर यासाठी आपल्याला बेन्झिलिक अल्कोहोल आणि फिनॉल याच्यामधला फरक लक्षात घ्या. मी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे, OH ग्रुप अटॅच्ड टू द साईड चेन ऑफ बेन्झिन. बेन्झिनच्या साईड चेनला जर OH ग्रुप जोडलेला असेल तर त्यांना आपण अल्कोहोलिक OH ग्रुप असं म्हणतो. आणि फिनॉलिक OH ग्रुप आपण कुणाला म्हणता, OH ग्रुप डायरेक्टली अटॅच्ड विथ द बेन्झिन रिंग, दीज आर कॉल्ड लाईक द फिनॉलिक OH ग्रुप. त्यासाठी आपण एक्झाम्पल आपण पाहत असताना हा तुमचा बेन्झिन रिंग आहे आणि याला जर आपण OH ग्रुप जोडलात तर याला आपण काय म्हणतो, फिनॉलिक OH ग्रुप म्हणता किंवा त्यांना आपण फिनॉल असं म्हणतो. पण हा जो OH ग्रुप असेल तर याला आपण काय म्हणतो, अल्कोहोलिक OH ग्रुप असं आपण त्यांना म्हणू शकता. हे लक्षात ठेवा. म्हणजे दोन अरोमॅटिक, हा पण अरोमॅटिक आहे, हा पण अरोमॅटिक आहे, पण बेन्झिल कोणता आणि त्याचबरोबर फिनॉल कोणता, अल्कोहोलिक OH ग्रुप कोणता, फिनॉलिक OH ग्रुप कोणता. OH ग्रुप जर डायरेक्टली साईड चेन ऑफ बेन्झिन रिंगला जर जोडलेला असेल तर त्यांना आपण अल्कोहोलिक म्हणू, आणि OH ग्रुप डायरेक्टली बेन्झिन रिंगला जोडलेला असेल तर त्यांना आपण काय म्हणतोय पहा, फिनॉलिक OH ग्रुप असं म्हटलं जातं. तर दिस इज अबाउट द टाइप्स ऑफ अल्कोहोल. अल्कोहोलचे आपण प्रकार पाहिलात, या प्रकारामध्ये आपल्याला ह्या गोष्टी कळतील पहा. तर लक्षात राहील. तर क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल आपण डिस्कशन केलात पहा. त्यानंतर पहा नेक्स्ट आपण पुढे जाणार आहात, ज्याला आपण म्हणतो नॉमेनक्लेचर. तर नॉमेनक्लेचरमध्ये मी तुम्हाला जास्त बोलायची गरज पडू नये पाहत, कारण तुम्ही 12th स्टँडर्डमध्ये आहात आणि ते नॉमेनक्लेचर तुम्हाला आलेलं असेल. फक्त एकदा रिवाईज म्हणून आपण करतोय पहा. मी एकत्र टेबल आपण बनवू आणि जेवढे गरजेचे आहेत तेवढे तर मी तुमच्या बोर्डवर लिहितोय पहा, आणि त्याचे नावं तुम्हाला कधी विचारले तर आले पाहिजेत. तर याच्यामध्ये आपण नॉमेनक्लेचरमध्ये आपण काय पाहतोय पहा, नॉमेनक्लेचर. तर नॉमेनक्लेचरमध्ये आपण कॉमन नेम सिस्टीम पाहता, IUPAC सिस्टीम आपण पाहत असतो. तर आता आपण डिस्कस करत असताना पहा, तर याच्यामध्ये आपण अल्कोहोल्स, हे अल्कोहोल्स आपण घेऊ. त्यानंतर कॉमन नेम आपण पाहू. त्याचबरोबर आपल्याला पुढं पाहायचं आहे पहा IUPAC नेम. तर IUPAC नेममध्ये आपण कसं लिहितोय पहा, ज्याच्यामध्ये आपल्याला काय माहीत असायला पाहिजे, अल्केन -XOL या स्वरूपामध्ये आपण एखाद्या अल्कोहोलचं IUPAC नॉमेनक्लेचर आपण करतो. कॉमन नेम देत असताना अल्किल अल्कोहोल या स्वरूपामध्ये आपण नॉमेनक्लेचर आपण करू शकता पहा. तर आता अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर कॉमन नेम सिस्टीमनुसार कसं द्यायचं आहे, अल्किल अल्कोहोल या स्वरूपामध्ये. म्हणजेच काय करणार आहात, पहिल्यांदा अल्किल ग्रुप ओळखायचा आणि त्यानंतर अल्कोहोल हा वर्ड आपण जोडायचा आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून आपण एक एक्झाम्पल घेत असताना पहा, हा तुमचा CH3 हा OH असेल, याला आपण काय म्हणतोय पहा, हा तुमचा अल्किल ग्रुप कोणता, मिथिल, म्हणून आपण याला काय म्हणू पहा, मिथिल अल्कोहोल असं म्हणतो. हा तुमचा मिथिल अल्कोहोल असेल. त्याचबरोबर पहा याच्यानंतर आपल्याला पुढं काय पाहायला मिळेल, हा तुमचा CH3 हा CH2OH असेल, याला आपण काय म्हणतोय पहा, इथिल ग्रुप आहे, म्हणून आपण त्याला इथिल अल्कोहोल असं म्हटलं जातं. त्यानंतर पहा हा CH3 हा CH2 आणि हा OH ग्रुप असेल तर यांना आपण N प्रोपिल असं म्हणतो, N प्रोपिल अल्कोहोल. N कधी वापरायचा हे तुम्हाला आता सांगायची वेळ नसू नये. त्यामध्ये स्ट्रेट चेनमध्ये जर असेल तर त्यांना आपण N म्हणतो, म्हणून आपण याला N वापरला. त्याचबरोबर आपण CH3 CH हा OH आणि हा तुमचा CH3 असेल, याला आपण आयसोप्रोपिल किंवा सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल असं आपण त्यांना म्हणू शकता. नेक्स्ट आपण पुढं पाहता, हा तुमचा CH3 हा CH2 आणि हा तुमचा OH ग्रुप असेल, यांना आपण काय म्हणू शकता पहा, N ब्युटिल अल्कोहोल असे आपण त्यांना म्हणू शकता. त्याचबरोबर दुसरा असेल पहा CH3 CH2 हा CHOH आणि हा तुमचा CH3 असेल, यांना आपण काय म्हणतो, सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल असे आपण त्यांना म्हणू शकता. त्यानंतर असेल पहा हा CH3 आणि हा CH2OH असेल, यांना आपण काय म्हणतोय पहा, आयसोब्युटिल, याला काय म्हणू आपण, आयसोब्युटिल अल्कोहोल असं आपण त्यांना म्हणू. आणि लास्ट आपण एक लक्षात ठेवा पहा, ज्याच्यामध्ये आपल्याला CH3
हा CCS3 आणि त्यानंतर आपल्याला हा CS3 असेल आणि हा OH ग्रुप असेल. याला आपण काय म्हणतो, टर्शरी ब्युटील अल्कोहोल. हे आपण कमीत कमी एवढे कंपाऊंड्स तरी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. अलिलिकचं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलंच आहे. त्याच्यामध्ये नॉमेनक्लेचर पॉलिफंक्शनल कंपाऊंडचं कसं करायचं आहे हे तुम्हाला माहीत पण आहे. फक्त आपल्याला कमीत कमी एवढ्या कंपाऊंडची तरी आपल्याला गरज आहे हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. हे तुम्हाला लक्षात येईल. हे कॉमन नेम सिस्टीमबद्दल आपण बघितलं. तसंच आपण IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये आपण काय बघतोय पहा, मोनोहायड्रिक अल्कोहोलचं IUPAC सिस्टीमनुसार नॉमेनक्लेचर करत असताना अल्केन XOL या स्वरूपामध्ये आपण नॉमेनक्लेचर आपण करत असतो. याचं नॉमेनक्लेचर आपण करत असताना कशा पद्धतीनं करायचं आहे, तर त्यामध्ये आपण पॅरेंट अल्केन ओळखलात की पॅरेंट अल्केन ओळखल्यानंतर आपण काय म्हणतोय पहा, त्याच्यात आपण सफिक्स कोणता वापरायचा, OL सफिक्स आपण उपयोगात आणतो आणि त्या OH ग्रुपची पोझिशन अल्केन आणि OL यांच्यामध्ये आपण देतो आणि त्यापासून तुम्हाला अल्कॅनॉल असं आपल्याला त्याचं नॉमेनक्लेचर आपल्याला बनतं पहा. तर त्यासाठी आपण सुरुवात करत असताना ज्याच्यामध्ये आपण काय पाहतोय पहा, IUPAC नॉमेनक्लेचर कसं करणार आहात पहा. इथं चेन सिलेक्शन आपण केलात. एक कार्बनची संख्या म्हणजेच कोण असेल, मिथेन. मिथेनमधला ई काढायचा आणि तिथं OL जोडायचा, काय तयार होईल, मिथॅनॉल. इथं आपण जर बघितला तर 2 कार्बन आयटम आहेत म्हणून आपण इथेन म्हणतो. इथेनमधला काय करायचा, ई काढायचा आणि त्या ठिकाणी OL आणायचा. त्याचबरोबर आता इथून पुढं तुम्हाला नंबर द्यायचे आहेत. OH ग्रुप कुठल्या कार्बनला जोडला आहे, फर्स्ट कार्बनला जोडला आहे म्हणून आपण याला काय म्हणतोय पहा, प्रोपेन 1OL. याला आपण प्रोपेन 1OL म्हणतात किंवा त्याला आपण प्रोपॅनॉल असं म्हटलं जातं. याला जर नाव द्यायचं असेल तर याला आपण काय म्हणतो, प्रोपेन 2OL असं आपण त्यांना म्हणतो. त्याचबरोबर याला जर नाव द्यायचं असेल तर काय असेल पहा, हा ब्यूट 4 कार्बन आयटम आहेत म्हणून ब्यूटेन 1OL असं आपण त्याचं नॉमेनक्लेचर करू शकता. याच्यामध्ये काय करू शकतो, ब्यूटेन 2OL असं आपण त्याला नॉमेनक्लेचर करू शकता. याचबरोबर याला आपण काय म्हणतोय पहा, हा 2 मिथिल प्रोपेन 1OL असं आपण त्याचं नॉमेनक्लेचर करतो. याला जर नाव द्यायचं असेल तर याचं नाव पण तुम्हाला माहीत असावं, 2 मिथिल प्रोपेन 2OL असं आपण त्याचं IUPAC नॉमेनक्लेचर आपण करू शकता पहा. तर असं आपण हे IUPAC नॉमेनक्लेचर कॉमन नेम ऑफ द अल्कोहोल्स, हे अल्कोहोलचं कॉमन नेम, कमीत कमी एवढ्या कंपाऊंडचं जरी तुम्हाला नॉमेनक्लेचर आपल्याला कळलं पाहिजे तर या पद्धतीनं आपण काय म्हणतोय पहा. तर या नॉमेनक्लेचरच्या नंतर नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला मिळतो ज्याला आपण आयसोमेरिझम असं म्हटलं जातं. तर आयसोमेरिझमवर आपल्याला जास्त बोलायची गरज पडू नये पहा. मी तुम्हाला 11th ला आयसोमेरिझम हा कन्सेप्ट घेतलेला आहे. तर त्यामध्ये आपण प्रामुख्यानं तो तुम्हाला पोझिशन आयसोमेरिझम दाखवतो, चेन आयसोमेरिझम दाखवत असतो आणि फंक्शनल आयसोमेरिझम विथ इथरसोबत तो फंक्शनल आयसोमेरिझम आपल्याला दाखवत असतो. तर असे आपल्याला 3 प्रकारचे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आपल्याला तो दाखवतो. अँड दे ऑल्सो कॅन शो द ऑप्टिकल आयसोमेरिझम, दॅट इज द एनी इनॅन्शोमर्स, दे कॅन फॉर्म द इनॅन्शोमर्स विच कंटेन द ॲटलिस्ट 1 कायरल कार्बन आयटम्स इन दर मॉलिक्यूल. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला अल्कोहोल्स हा आयसोमर्स आपल्याला दाखवत असतो. तर असा हा इंट्रोडक्टरी पार्ट जो असेल तर या अल्कोहोलबद्दल आपण डिस्कशन केलात. मेन कन्सेप्ट आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला पाहता येईल, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. तर अल्कोहोलच्या प्रिपरेशनबद्दल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कशन करू. तर आजच्या पुरतं आपल्याला इतकंच असेल. धन्यवाद. किती मिनिट झाले?